नमस्कार, आपण पाहत आहात MDL न्यूज। आज आपण आलेलो आहोत बीड येथील महिंद्रा शोरूममध्ये आणि या ठिकाणी आनंद महिंद्रा यांनी एका शेतकऱ्याची ज्यांनी की महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली होती आणि त्या गाडीची फसवणूक केल्यामुळे ग्राहकाची आनंद महिंद्रावर 420 सारखा गुन्हा आणि कलम 34 अनुसार गुन्हे दाखल झालेले आहेत। बीडमध्ये एक अशी घटना घडलेली आहे की गेली 8 वर्षापासून एक व्यक्ती आहेत आणि त्यांची ही गाडी दिसते आपल्याला पुढं भंगार झालेली, ही महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे आणि ही गाडी घेतल्यानंतरच काही दिवसात जळून खाक झालेली आहे। या गाडीची नेमकी काय घटना आहे, नेमके तुम्ही इथं 8 वर्षापासून कशासाठी झगडत आहात? तर नमस्कार, मी सकाराम नामदेव शिंदे, मुक्काम पोस्ट शिवनी, तालुका जिल्हा बीड। मला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार भेटला। मी 34 वर्षापासून झाडं लावा झाडं जगवाचं काम करतो, पण माझ्या परिवाराने 31/10/2016ला स्कॉर्पिओ S4 गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर 3च महिन्यात गाडी बिघडायला सुरू झाली आणि गाडी बिघडायला सुरू झाल्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी शोरूमला गाडी दाखवली आणि दाखवल्यानंतर गाडीच्या चाकामध्ये शिट्टी हाणल्यासारखा आवाज येत होता। मी शोरूमवाल्याला सांगत होतो की गाडी शिट्टी हाणल्यासारखी आवाज येतो, तो फॉल्ट काढा, पण त्यांनी तो आवाज काढला नाही। माझ्याकडे मेकॅनिकल हिस्ट्री आहे आणि मेकॅनिकल हिस्ट्री म्हणजे ब्रेक जाम, पॅन्डल जाम हे केलं। दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर 15/6/2017ला पालीच्या घाटामध्ये मी माझ्या पाहुण्याकडे नेकनूरला जात असताना माझा मुलगा गाडी चालवत होता। मी गाडीच्या डाव्या बाजूला बसलो होतो आणि डाव्या बाजूने गाडीमधून धूर निघाला आणि गाडी उभा केली। आम्ही खाली उतरलो आणि 100% गाडी जळून राख झाली आणि राख झाल्यानंतर मग मी महिंद्रा शोरूमला भेटलो। त्यांनी मला दाबदडप केली आणि केल्यानंतर मी सामान्य शेतकरी आहे आणि मला 1-2 महिन्यांनी दिल्लीवरून अनालिसिस लॅबचे माणसं आले। माझी गाडी अनालिसिस लॅबने तपासणी केली तर आनंद महिंद्राच्या शोरूमवाल्या रिलायन्स कंपनीने मला हे पत्र दिलं की मेकॅनिकल मॅन्युफॅक्चर फॉल्ट असल्यामुळे आम्ही तुम्हाला विमा देऊ शकत नाहीत। आणि मग काय करायचं, तर मला त्याने असं सांगितलं की तुम्ही ग्राहक मंच बीड यांच्याकडे जा। मी 4 वर्ष तिथं झगडलो, माझ्यासारखा निकाल लागला। 11,70,000 रुपये मला द्यावेत असं ग्राहक मंचने सांगितलं, तरी आनंद महिंद्राने माझ्या विरोधात स्टेटला औरंगाबादला अपील केलं। त्याच्यानंतर अशी घटना घडली की बीडच्या RTOने मला पत्र दिलं आहे आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे, विक्रेता व निर्माता दोषी आहेत। म्हणजे हे जुन्या गाड्या खरेदी करतायत, त्याच गाड्याला कलर मारतायत, त्याच गाड्या आपल्याला विकतायत आणि अनालिसिस लॅबचा रिपोर्ट आहे, RTOचं पत्र आहे। तिसरा मुद्दा असा आहे, उत्तर प्रदेशमध्ये कानपूरमध्ये ह्यांच्या कुठल्याही गाडीमध्ये एअरबॅग नसताना एअरबॅगचे पैसे वसूल करतायत आणि गाड्या फसवाफसवीचं काम करतायत। तसंच राजस्थानमध्ये 3च महिन्यात थार गाडी जळून राख झालेली आहे। चौथा असा मुद्दा आहे, महिंद्राच्या थार गाड्या 1577 गाड्या तयार केल्या, शोरूमला पाठवल्या, त्या फॉल्टी असल्यामुळे वापस बोलवल्या। म्हणजे आनंद महिंद्रा दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, लोकाला दानधर्म केलं म्हणून सांगतो, पण लोकाला फसविण्याचे हे सारे कागद माझ्यापाशी आहेत। म्हणून आनंद महिंद्रावर 420चा 8 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही अशी परिस्थिती आहे। आनंद महिंद्राला खूप मोठमोठ्या लोकांचं सहकार्य असल्यामुळं तो कुणाला त्याच्याकडे वकिलाची टीम आहे आणि त्या वकिलाच्या टीमवर हजारो लाखो लोकाला तो रेंगाळत ठेवायचं, फसवाफसवीचं, लांबवालांबीचं काम करत आहे। पण आनंद महिंद्रावर बीडच्या नेकनूरच्या 420चा गुन्हा दाखल झालेला आहे। तुम्ही मीडियावाल्यांनी मला खूप साथ दिली, त्याचं तुम्ही आभार व्यक्त करतो आणि तो गुन्हा दाखल झाला आहे। मला न्याय भेटावा आणि आनंद महिंद्राने वाघ असेल तर बीडला जमानत घ्यायला त्याला एकदा यावंच लागणार आहे।
कायद्यापुढं कुणीही मोठा नाही महिंद्रा साहेब. आणि तुम्ही इतके लोकांवर हजारो लोकाला माझी गाडी भेटल अगर नाही भेटल, पण तुम्ही हजारो लोकांवर अन्याय करताय हे जरा समजून घ्या आणि फसवाफसवीचे काम बंद करा. तर माझं शासनाला एक विनंती आहे, आनंद महिंद्रा फसवाफसवीमध्ये भारतामध्ये नंबर 1 आहेत. त्यांना देश पातळीवर फसवाफसवीचा पुरस्कार द्यावा एवढी माझी विनंती आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी खरेदी होती. सखाराम नामदेव शिंदे यांची गाडी जळून खाक झाली. त्यानंतर त्यांनी न्यायालयात जे ग्राहक मंच आहेत त्याची तक्रार मागितली. तिथं त्यांना कंपनीकडून दंड जे आनंद महिंद्रा आहेत त्यांच्याकडून दंड भरण्याचे आदेश दिले होते. तरी पण आनंद महिंद्राने दंड न भरल्यामुळे आनंद महिंद्रावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेले. त्याच्यामध्ये 420 म्हणजे आनंद महिंद्रा इकडं दाखवतो आहे की मी एखाद्याने गाडी मॉडिफाय केली, ऑटोला वगैरे स्कॉर्पिओसारखं कवर लावलं तर त्याला गाडी भेट देतो. म्हणजे सामान्य शेतकऱ्याची गाडी जळून खाक झाली तर त्याच्या गाडीचे पैसे द्यायला काय त्याला काय झाले. आनंद महिंद्रा किती दिवस पळ काढतो आहे कायद्यापासून आणि किती दिवस हे पुराव्याला जुमानत नाही आणि किती दिवस या व्यक्तीला न्याय मिळत नाही हे आता प्रशासन बघेल. आणि सर्वसामान्य जनता आनंद महिंद्राच्या हे जे आनंद महिंद्राचं खरं रूप आहे याच्यापासून आतापर्यंत अवगत नव्हती. परंतु आनंद महिंद्राचं खरं रूप काय आहे आता ह्या सखाराम शिंदे यांनी आपल्यासमोर उघड केलं आहे. आणि सखाराम शिंदेला न्याय मिळावा ही आमची पण मागणी आहे.